पाकिस्तानी सैन्याचा अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता असंही आता समोर आलेलं आहे आणि भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील शहर सुद्धा वाचवल्याची माहिती आहे। इतकंच नाहीये तर पाकिस्तान सैन्याची क्षेपणास्त्र आणि ड्रोन भारतीय सैन्याने पाडली आणि पाकिस्तानने लागलेल्या क्षेपणास्त्रांच्या अवशेषाचे पुरावे सुद्धा सैन्याकडे असल्याची माहिती आहे। भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने हे अमृतसरचं लक्षण केलं आणि अमृतसर पंजाब भारतीय सैन्याने प्रात्यक्षिक दाखवलं की कशा प्रकारे भारतीय हवाई सुरक्षा प्रणाली ज्यामध्ये सुधारित L-70 हवाई सुरक्षा तुफानचा समावेश आहे त्यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील शहर पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून वाचवली। भारतीय सैन्याने पाकिस्तानने लागलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष सुद्धा दाखवले जे भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीद्वारे यशस्वीरित्या नष्ट करण्यात आलेले आहेत आणि या प्रात्यक्षिकामुळे भारतीय हवाई दलाच्या सतर्कतेची आणि क्षेपणास्त्र तसंच ड्रोन हल्ले परतवून लावण्याच्या क्षमतेची माहिती मिळाली आहे। अधिकची माहितीकार आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय सुवर्ण मंदिर लक्ष्य करण्याचा मोठा डाव हा उधळून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे सैन्याने ही कामगिरी केली आहे? तर आपण जर पाहिलं श्रद्धा तर माजी राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता। शत्रूच्या विमानांना आणि मिसाईल्सना हवेतच रोखणारी भारताने प्रणाली विकसित करण्याची कल्पना त्यांनी मांडली होती। 1980च्या दशकात DRDOने याची सुरुवात केली होती आणि अनेक आव्हानानंतर भारताचं आकाश हे एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्यात आलं होतं। या एअर डिफेन्स सिस्टीमने भारताच्या स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली ही मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे। सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम याला म्हणतात आणि या सिस्टीमने आपण जर पाहिलं तर पंजाब आणि पाकिस्तानच्या भागाची जी बॉर्डर आहे, बॉर्डर स्टेट असलेल्या या भागामधील संरक्षण करण्याचं काम या मिसाईल्सनी केलेलं आहे आणि साधारण जर विचार केला तर 25 ते 30 किलोमीटर परिसरामध्ये हे जे आहे ते टार्गेट करतात आणि पाकिस्तानच्या या सगळ्या ड्रोन हल्ल्याला त्यांनी जे आहे नेस्तनाबूत करण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर पाकिस्तानला भारताच्या पंजाब बॉर्डरवरती अपयश आले। त्यांच्याकडनं जर आपण पाहिलं तर अमृतसर हे जे आपलं शिखांचं सगळ्यात महत्वाचं मंदिर आहे त्या मंदिरावरती सुवर्ण मंदिरावरती देखील हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करू शकत होतं। त्या सगळ्या दृष्टिकोनातून भारताने याची तयारी पूर्ण ठेवली होती आणि अत्यंत सक्षमपणे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानला धूळ चारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचा डंका या निमित्ताने जगामध्ये वाजला। भारताने स्वतः तयार केलेलं हे एअर डिफेन्स सिस्टम आहे आणि याचा ते 100% खरं उतरल्यानं भारताच्या DRDOच्या शास्त्रज्ञांचं टेक्निशियनचं हे सगळ्यात मोठं यश आहे आणि जगामध्ये ज्या एअर डिफेन्स सिस्टीम असणारे देश आहेत त्यांच्या पंक्तीमध्ये आता भारत जाऊन बसलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या सोबत इतर देखील S-400 एअर डिफेन्स सिस्टम आहे ते 600 किलोमीटर पर्यंत रेंज काम करतं जे रशियाकडनं आपण विकत घेतलेलं आहे। तर असं जर पाहिलं तर सगळ्या प्रकारच्या एअर डिफेन्स सिस्टम जे आहेत ते भारत आता सध्या वापरत असल्याचं पाहायला मिळते। अलीकडच्या काळामधील जे एअर डिफेन्स सिस्टम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रोनचा वापर ज्या पद्धतीने वाढला आहे त्या दृष्टिकोनातून देखील भारताने आता प्रभावी असं शस्त्र जे आहे ते आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर पाकिस्तानच्या अडचणी वाढवण्यासाठी भविष्यामध्ये देखील भारत प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचाच एक भाग म्हणून जर पाहिलं तर युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडण्यापूर्वी शांततेच्या काळात घाम घालणं किती गरजेचं असतं हे बरोबर आहे। आपली सुरक्षा प्रणाली किती स्ट्रॉंग आहे याचीच प्रचिती यातून आलेली आहे आणि तुम्हाला विनंती तुम्ही जोडलेले राहा, पुढच्या सुद्धा बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे। सुवर्ण मंदिर लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्याने उधळून लावलाय। एज एयर डिफेंडर्स ऑफ पंजाब सभी जानते हैं कि पंजाब में अमृतसर और गोल्डन टेम्पल यहाँ की सिविल पॉपुलेशन ही नहीं बल्कि पूरे भारतवर्ष के लिए एक हाई रिलीजियस सेंटिमेंट्स और हिस्टोरिक वैल्यू रखता है। इसीलिए इसकी प्रोटेक्शन हमारे लिए टॉप प्रायोरिटी बनती है। जैसे कि आप सभी जानते हैं हमारी आर्मी एयर डिफेंस के पास टैक्टिकल कंट्रोल रडार्स, फायर कंट्रोल रडार्स, काउंटर UAS सिस्टम्स, लॉन्ग रेंज सरफेस टू एयर, रडार गाइडेड मिसाइल्स, हीट सीकर मिसाइल्स और AD गन वेपन सिस्टम्स हैं।